जास्त प्रमाणामध्ये चहा आणि कॉफी घेतल्यामुळे पोटावर आणि संपूर्ण पचनसंस्थेवरती हळूहळू वाईट परिणाम होऊ शकतात. विशेषतः रिकाम्या पोटी दिवसातून अनेक वेळा किंवा खूप गाढ चहा कॉफी घेतला तर त्रास वाढतो. चहा कॉफीमध्ये असं काय असतं? चहा आणि कॉफीमध्ये मुख्यतः कॅफीन असतं. हे पदार्थ शरीराला तात्पुरती ऊर्जा देतात, पण जास्त प्रमाणात घेतलं तर हानिकारक आहेत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे ॲसिडिटी आणि जळजळ वाढते. सर्वात सामान्य त्रास म्हणजे ॲसिडिटी. यामुळे काय होतं तर पोटात जास्त आम्ल तयार होतं, छातीत जळजळ होते, आंबट ढेकर येते, तोंडात आंबट पाणी येतं, घशात जळजळ होते. विशेषतः कोणाला जास्त त्रास होतो तर रिकाम्या पोटी चहा पिणाऱ्यांना, दिवसातून 4 ते 5 वेळा चहा घेणाऱ्यांना, तिखट तेलकट खाणाऱ्यांना, गॅस आणि पोट फुगण्याची समस्या असणाऱ्यांना हा त्रास होतो. जास्त चहा कॉफीमुळे पचनसंस्था चिडचिडी होते आणि पोट फुगल्यासारखं वाटतं. वारंवार ढेकर येते, गॅस होतो, पोटात गुरगुर असा आवाज येतो आणि पोटातील अल्सरचा धोकाही वाढतो. जर आधीच ॲसिडिटी असेल आणि त्यावर सतत चहा कॉफी घेत राहिलो तर पोटाच्या आतील आवरणाला इजा होते. यामुळे पोटात जखम होते, तीव्र जळजळ होते, रिकाम्या पोटी दुखतं, काळ्या रंगाची शौच होते किंवा उलटीतून रक्त येतं. अशी लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भूक कमी होते. जास्त कॅफीनमुळे काही वेळेसाठी भूक दाबली जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे वेळेवर जेवण होत नाही, शरीराला योग्य ते पोषण मिळत नाही, अशक्तपणा येऊ शकतो. विशेषतः वय 50 नंतर हे अधिक जाणवू शकतं. बद्धकोष्ठता किंवा जुलाब होतो. काही लोकांमध्ये कॅफीनमुळे शौच पटकन होते. यामुळे काय होऊ शकतं तर पोट साफ न होणं, वारंवार शौच लागणं, पोटात दुखणं. दुसरी चूक म्हणजे आतड्याची चिडचिड वाढते. ज्यांना हा त्रास आहे त्यांना चहा आणि कॉफीमुळे ही लक्षणं आणखीच वाढू शकतात. पोटामध्ये कळा येतात, वारंवार शौच होते आणि पोटामध्ये अस्वस्थता जाणवते. शरीरातील पाणी कमी होऊ शकतं. कॅफीनमुळे लघवीचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं आणि पोट कोरडं पडल्यासारखं वाटतं. बद्धकोष्ठता वाढू शकते. यासाठी तुम्ही चुकीच्या सवयी नक्कीच टाळा. जसं की रिकाम्या पोटी चहा घेणं ही सर्वात मोठी चूक मानली जाते. खूप दुधाचा घट्ट चहा कॉफी घेणं जास्त कॅफीन आणि आम्ल तयार करतं. दिवसातून वारंवार चहा घेणं, प्रत्येकी 2 तासांनी जर चहा घेतला तर पोटाला आराम मिळत नाही. रात्री उशिरा कॉफी घेणं, यामुळे पचन बिघडते आणि झोपही खराब होते. चहासोबत बिस्किट खाणं, जास्त मीठ, साखर, तेलकट पदार्थ पोटावर अतिरिक्त ताण आणतात. त्यामुळे दिवसातून 2 ते 3 कप चहा किंवा कॉफी ठीक आहे, पण प्रत्येकाची सहनशक्ती ही वेगवेगळी असते. जर ॲसिडिटी, गॅस किंवा जळजळ होत असेल तर याचं प्रमाण कमी करणं खूप गरजेचं आहे. पोट सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं तर थोडासा चहा घ्या, पाणी जास्त प्या, कॅफीनचा परिणाम कमी होतो. हलका आणि कमी साखरेचा चहा घ्या, घट्ट चहा टाळा, रात्री कॉफी घेणं टाळा, झोपण्याच्या 5 ते 6 तास आधी घ्या. ताक, लिंबू पाणी, हर्बल टी वापरा, हे पोटाला तुलनेने हलके पडतात. शरीर कोणती चेतावणी देतं? जर ही वारंवार लक्षणे दिसत असतील तर चहा कॉफी कमी करणं खूप गरजेचं आहे. सतत ॲसिडिटी, पोटात जळजळ, छातीत जळजळ, पोट फुगणं, भूक न लागणं, पोट दुखणं, काळी शौच होणं, झोप न लागणं, हात थरथरणं यासारखी लक्षणं दिसत असतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोड्या प्रमाणात घेतलेला चहा कॉफी अनेकांना त्रास देत नाही, पण ऊर्जा मिळते. म्हणून वारंवार घेत राहिला तर पोट, झोप, हृदय आणि मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः वय वाढल्यानंतर पचनसंस्था संवेदनशील होत जाते. त्यामुळे प्रमाण आणि वेळ याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.